ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय 9. शिवजींच्या विवाहासाठी ब्रह्माजींचे प्रयत्न. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, मदन आपल्या अनुचरांसमवेत महादेवांच्या स्थानी गेला. तेथून पुढे काय घडले तो वृत्तांत सांगतो. तेथे गेल्यावर लोकांना मोहात टाकणाऱ्या महावीर कामाने आपला प्रभाव दाखवण्यास सुरुवात केली. रतीला मदतीला घेऊन त्याने नाना प्रकारचे प्रयत्न केले. वसंतही त्याच्याबरोबर असल्याने तेथील लता आणि वृक्ष बहरून गेले. त्यामुळे सर्व जीव वश झाले. पण शिवजींचे चित्त किंचितही विचलित झाले नाही. कामदेवाचे प्रयास निष्फळ झाले. तो हिरमुसला होऊन परत आला व उदासीन अंतःकरणाने मला म्हणाला, तात, योगपरायण शंकरांना मोहित करण्याचे सामर्थ्य मला नाही. अन्य कोणालाही ते जमेल असे मला वाटत नाही. वसंताला घेऊन मी व रतीने कितीतरी उपाय केले, पण ते सर्व व्यर्थ ठरले. आम्ही काय काय केले ते सांगतो. जेव्हा शंकर समाधी लावून बसले तेव्हा अतिसुगंधित वारा वाहू लागला. तो रोज त्यांच्या अंगावरून वाहत असे. मी 5ही बाणांनी त्यांच्यावर शरसंधान केले, पण त्याचाही उपयोग झाला नाही. माझा प्रवेश झाल्याबरोबर सर्व प्राणी मोहित झाले, पण महादेव आणि त्यांचे गण वश झालेच नाहीत. ते आधी हिमालय पर्वतावर गेले, तेथून मेरू पर्वत, नागकेशर पर्वत व नंतर कैलाश पर्वतावर गेले. आम्ही त्या सर्व ठिकाणी गेलो, कुठेही आमचा प्रभाव पडला नाही. शंकरांची समाधी भंग पावलीच नाही. मी चक्रवाक पक्ष्यांचे जोडपे निर्माण केले. त्यांनी नाना प्रकारचे भाव प्रकट केले. शंकराजवळ असलेले पशु व पक्षी यांनीही मोहित होऊन विविध भावांचे प्रदर्शन केले. त्यांच्या चारही बाजूंना मोर वावरत होते. ते प्रेमात येऊन आनंदाने नाचत होते, मैथून करत होते. तरी सुद्धा शंकराचे चित्त विचलित झाले नाही. आता या वसंताने काय केले ते सांगतो. याने शंकरांभोवती असलेल्या चंपक, केदार, पुन्नाग, केतकी, मालती, चमेली आदी वृक्षवेलींना प्रफुल्लित करून टाकले. त्यांच्या आश्रमाजवळ फुललेल्या कमळांना मलयगिरीवरून आलेल्या वाऱ्याने सुगंधित करून टाकले. फुलांनी बहरलेल्या सर्व लता वृक्षांना प्रेमभराने वेष्टून राहिल्या. फुलांमुळे सुगंधित झालेल्या त्या वृक्षांना पाहून ऋषी सुद्धा कामवश झाले. तेथे इतरांची काय कथा, पण शंकरांचे चित्त लव मात्रही विचलित झाले नाही. एवढे सर्व घडवून आणल्यानंतर त्यांनी समाधी सोडली. तर त्यांच्या कोपासमोर मी उभाही राहू शकणार नाही हे माझ्या लक्षात आले. अहो, अग्नीच्या ज्वालांसारखे त्यांचे नेत्र आहेत. त्यांच्या समोर कोण उभा राहू शकेल? कामदेवाकडून समग्र वृत्त ऐकून मी चिंतामग्न झालो. बराच वेळ काही बोललोच नाही. त्याची हार हे माझे अपयशच होते. मी एक दीर्घ निश्वास टाकला. त्या निश्वासाबरोबर कराल जिव्हा असणारे, नानाविध रूपधारी, प्रचंड आणि बलवान असे भयंकर गण उत्पन्न झाले. ते नाना प्रकारची भेसूर वाद्ये वाजवत होते. मारा तोडा असे मोठमोठ्याने ओरडत होते. त्यांना पाहून कामदेव म्हणाला, विधाता, तुम्ही सृष्टी करते आहात. हे भयंकर विक्राळ वीर का निर्माण केलेत? यांना नावे द्या. यांनी कोठे राहावे, काय कार्य करावे हे समजावून सांगा. तसे मी काय करायला हवे हेही सांगा. त्यांचे म्हणणे मान्य करून मी त्या गणांना त्यांची कार्ये सांगितली. मग म्हणालो, कंदर्पा, या गणांना उत्पन्न होताच मारा मारा असा गलबला केला, म्हणून मार हेच यांचे नाव असेल. हे प्राण्यांना विघ्न उत्पन्न करतील, पण तुला अनुकूल राहणे हेच यांचे मुख्य कार्य असेल. हे तुला सर्वतोपरी सहाय्य करतील. तू आपल्या कार्यासाठी जेथे जेथे जाशील तेथे तेथे हे तुझ्या मदतीसाठी येतील. तू शरसंधान केलेल्या मनुष्यांचे चित्त विचलित करतील. ते ज्ञानमार्गात अडथळे आणतील. माझे बोलणे ऐकून कामदेव व रती उल्लसित झाले. माझ्या आज्ञेनुसार ते सर्व गणही एके ठिकाणी बसले. मी कामदेवाला म्हणालो,
मन्मथा, आता काहीही न बोलता मी सांगतो त्याप्रमाणे कर. या मारगणांना घेऊन तू पुन्हा शंकरांना मोहित करण्यासाठी जा. मन स्थिर ठेवून विचारपूर्वक कृती कर. या गणांच्या मदतीने महादेव स्त्री ग्रहण करतील असे कर. कामदेवाने मला विनयपूर्वक नमस्कार केला व म्हणाला, तात, याआधी मी युक्तिपूर्वक सर्व प्रयत्न केले आहेत, पण महादेव मोहित झाले नाहीत व पुढेही होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. तुमच्या आज्ञेनुसार या गणांसह मी पुन्हा त्यांच्यापाशी जाईन, पुन्हा प्रयत्न करीन, पण यावेळी ते माझे भस्म करून टाकतील अशी मला भीती वाटते. त्यानंतर रती, वसंत व मारगणांना घेऊन तो पुन्हा महादेवांपाशी गेला. त्यांना मोहित करण्याचे बुद्धिपुरस्पर अनेक उपाय केले. मारगणांनीही आपला प्रभाव दाखविला, पण काहीही उपयोग झाला नाही. ते सर्वजण गर्वरहित होऊन निराशेने परत आले व निरुत्साही दिसत होते. कामदेवाने मला नमस्कार केला व म्हणाला, तात, आम्ही सर्वांनी पूर्वीपेक्षाही अधिक कसून प्रयत्न केले, ते सर्व विफल ठरले. आत्मध्यानात गढून गेलेल्या शिवजींना काहीही झाले नाही. माझी पूर्वपुण्याई थोर म्हणूनच त्या दयाळू प्रभूंनी माझे शरीर दग्ध केले नाही. हे प्रभो, महादेवाने स्त्रीचा स्वीकार करावा अशी तुमची इच्छाच असेल तर अहंकार सोडून दुसरा उपाय करा. त्याने मला वंदन केले आणि शंकरांचे स्मरण करत परिवारासह स्वस्थानी गेला. अध्याय 9 समाप्त. ओम नमः शिवाय.